नमस्कार. महाराष्ट्राचं मन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. जगात सर्वाधिक युवकांचा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. राज्यातही सुमारे 42% लोक 12 ते 35 या वयोगटातले आहेत. त्यामुळेच कुठलंही धोरण आखताना युवकांचा विचार हा प्राधान्यानं होण्याची गरज आहे. राज्याला स्वतंत्र युवा धोरण असावं यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवमहाराष्ट्र युवा अभियान आणि काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलाय. युवा धोरणाची गरज आणि ते ठरवण्याची प्रक्रिया या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. या अभियानाच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशीही आपण बोलणार आहोत. देशाचं युवा धोरण लागू होऊन 10 वर्ष उलटून गेली आहेत. आता या धोरणाचं अवलोकन करून त्यात काळानुरूप काय बदल करणं गरजेचं आहे. देशाचं आणि राज्याचं युवा धोरण कसं असावं यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं अभियान राबवण्यात येत आहे. हे युवा धोरण काय आहे, ते ठरवण्यासाठी काय करावं याचा आपण आढावा घेणार आहोत. तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो, असं कोणा एका विचारवंतानं म्हटलं आहे. देशाच्या विकासात तरुणांची भूमिका किती महत्वपूर्ण आहे हेच या विधानावरून दिसतं. युवकांविषयी भूमिका निश्चित करण्यासाठी 1988 साली देशाचं पहिलं युवा धोरण ठरवण्यात आलं. यात काहीशी भर घालून 2003 मध्ये दुसरं युवा धोरण ठरवण्यात आलं. दर 5 वर्षांनी या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातलं अवलोकन सामाजिक संस्था आणि सरकारनं करावं असं ठरवण्यात आलं. आता नवीन युवा धोरणाचा मसुदा केंद्र सरकारला 2010 मध्ये सोपवायचा आहे. त्यासाठी राज्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या माध्यमातून हा जाहीरनामा तयार करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यानुसार युवकांची मतं जाणून घेतली जात आहेत. देशात एक युवा पॉलिसी आहे, पण महाराष्ट्रात कुठली स्पेसिफिक युवा पॉलिसी अशी नाहीये. तर त्याच वयोगटातल्या मुलांनी एक पॉलिसी तयार करावी असा प्रयत्न 6 महिन्यापूर्वी असा विचार माझ्या सहकाऱ्यांनी निलेश यांनी मांडला होता. आणि त्याच माध्यमातून गेले 6 महिन्यात सगळे फील्डवर काम करणारे तज्ज्ञ असतील, NGOs असतील, कॉलेजचे स्टुडंट्स असतील, यांना एकत्रपणे बसून 6 महिन्यात पॉलिसी कशी असावी, त्याच्यात काय असावं आणि जगात पॉलिसी काय आहे, बाकीच्या देशात, महाराष्ट्रात काय पॉलिसीज होऊ शकतात आणि संपूर्ण देशात बाकीच्या राज्यांमध्ये काय पॉलिसीज आहेत याचा अभ्यास या सगळ्याच एकत्रपणे लोकांनी केलेला आहे. या बैठकांमध्ये गरीब श्रीमंत, शहरी ग्रामीण, साक्षर निरक्षर, लिंगभेद विसरून तरुण आपली मतं मांडण्यासाठी उपस्थित राहत आहेत. युवा एक प्रॉब्लम के बिना क्या हम युवा एक रिसोर्स है, युवा एक एसेट है, क्या हम उसके बारे में सोच सकते हैं क्या? जब ये स्टेट लेवल पॉलिसी बनने के टाइम युवाओं को एक रिसोर्स बनाने का, युवाओं को हमारे देश का एक एसेट बनाने की प्रक्रिया के बारे में हम ज्यादा फोकस करेंगे और ज्यादा सोच करेंगे. यातच मग ते गुन्हेगार होऊन ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेला हे त्यांची कामाची दिशा किंवा त्यांच्या भविष्याचा कुठलाच विचार उपलब्ध नाही किंवा कुठलाही स्टेज उपलब्ध नाहीये. राज्यातल्या अशा विचारमंथन गटांकडून 12 ऑगस्ट 2009 पर्यंत कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा कच्चा आराखडा सर्वेक्षण, अभिप्राय, बैठका यातून राज्यातल्या तरुणांसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तयार करण्यात आलेला आराखडा 12 जानेवारी 2010 ला सरकारकडे सादर करण्यात येईल. राज्यातही युवा धोरण ठरवण्यासाठी, ते आखण्यासाठी, मसुदा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मसुदा समितीचे सदस्य. माझ्या डावीकडे बसलेले आहेत निलेश पुराडकर, नमस्कार. आणि त्यांच्या शेजारी बसलेले आहेत महेंद्र रोकडे, नमस्कार. तुमच्या दोघांचेही साम मराठीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. पहिला प्रश्न महेंद्र तुम्हाला, मुळात राज्यासाठी स्वतंत्र असं एक युवा धोरण असावं असं का वाटतं, त्याची गरज काय? खरं तर महाराष्ट्र राज्याला आता स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाली, पण तरी सुद्धा अजूनही या राज्याला असं काही प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी असं युवा धोरण नाहीये. ही एक त्याच्यातली बाब आहे. आणि दुसरं, 1986 हे एक वर्ष जागतिक युवा वर्ष म्हणून घोषित केलं गेलं. आपल्याकडे 1988 साली आपल्या देशातलं पहिलं युवा धोरण आपण जाहीर केलं आणि 2003 साली शासनानं दुसरं धोरण डिक्लेअर केलं. याच्यात अशी एक तरतूद होती की या धोरणाच्या संदर्भामध्ये परत एकदा विचार करून दर 5 वर्षांनी याच्याबद्दल एक वेगळा विचार करायला पाहिजे. आणि आतापर्यंत म्हणजे ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये युवांच्या संदर्भामध्ये आतापर्यंत विचारच झाला नाही.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांनी असा विचार केला की ही संधी आहे आत्ता ह्या घडीला या 50 वर्षाचं निमित्त साधून की आपण ह्या पुरोगामी महाराष्ट्राला युवा धोरण आपण देऊ शकतो का. आणि त्या निमित्ताने आता बरेचसे प्रयत्न त्या अनुषंगाने आम्ही पावलं उचललेली आहेत.